नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता A9 एक्सप्रेस. मित्रांनो, 2014ची लोकसभेची निवडणूक झालं, 2019ची झालं आणि आता 2024ची लोकसभेची निवडणूक झालं. या तीनही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक साम्य आहे की यामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार तिसऱ्यांदा आलेले. 2014मध्ये भारतीय जनता पार्टीला स्वतःचं बहुमत मिळालं. 2019मध्ये सुद्धा त्या बहुमतामध्ये 282च्या 303 जागा झाल्या. म्हणजे जागांमध्ये वृद्धी झाली, वाढ झाली. आणि याही वेळेस 2024ला सुद्धा नरेंद्र मोदींना भारतीय जनता पार्टीला तिसऱ्यांदा बहुमताची किंवा या संख्येमध्ये वाढ होण्याची एक अपेक्षा होती. पण अपेक्षा थोडाफार भंग पण होऊ शकतो. त्यामुळं तो आकडा 272 भारतीय जनता पार्टीचा झाला नाही. पण अलायन्स मिळून जे निवडणुकीच्या अगोदर यांनी जे अलायन्स केले, त्या अलायन्सला, त्या युतीला, त्या आघाडीला, त्या NDAला जो बहुमताचा आकडा 272 लागतोय त्यापेक्षा जास्त म्हणजे 294 खासदार NDAचे निवडून आले. हे साम्य तुम्हाला मी 3 लोकसभा निवडणुकीचं सांगितलं. कारण 2014मध्ये सुद्धा NDA होती, 2019मध्ये सुद्धा NDA होती आणि 2024मध्ये सुद्धा NDA होती. पंतप्रधान मोदी, देशाचे पंतप्रधान मोदी होते म्हणून ते आपण 2014 पासून मोदी सरकार असं म्हणत होतो. आता मनमोहन सिंगांचं सरकार 2004 ते 2014 होतं. काँग्रेसला कुठं 272चा आकडा होता. या 10 वर्षामध्ये काँग्रेसचा आकडा आपल्याला माहीत सुद्धा नाही की तो 162 होता की तो 200च्या आसपास होता. तरी पण आपण मनमोहन सिंग सरकारच म्हणायचो. त्यामुळं हे जे काँग्रेसचा विषय, काँग्रेसची काय परिस्थिती झाली आहे. काँग्रेसचा 2014ला 44 वर होती. इतका नीचांक काँग्रेसचा आला होता. काँग्रेसला अक्षरशः त्या 44-40च्या आकड्याची सवय झाली होती. आणि 5 वर्षात त्यांनी काय केलं? 5 वर्षात त्यांनी 44 वरून 52 वर आकडा नेला. पण या 10 वर्षात काँग्रेसला साधं संसदेमध्ये, लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता पद सुद्धा मिळवता आलं नाही. इतकी नाचक्की काँग्रेसची झालेली आहे. आणि मग आता जो काही त्यांचा विजय झालाय, जे काही उड्या मारण्या चालू आहे, जे काही टोमणे चालू आहेत, रोज नरेंद्र मोदींना शिव्या शाप चालू आहे की नरेंद्र मोदी हारले, काँग्रेस जिंकलं, इंडिया आघाडी जिंकलं. खरं तर काँग्रेसने आणि काँग्रेस बरोबर असलेले ह्या भ्रष्टाचारी आणि पारिवारिक दलांनी जर ते जिंकले असतील तर त्यांनी राष्ट्रपतीकडे जाऊन सरकार बनवण्याचा दावा का केला नाही? कारण लोकशाहीमध्ये जर तुमचा आकडा बहुमताला टच करतोय तर तुम्ही राष्ट्रपतीकडे जाऊन भेटायला पाहिजे की आमचं सरकार आले, आम्ही बहुमत आहे, आम्हाला नरेंद्र मोदी हारलेत, आम्ही आता सरकार बनवतोय, आम्ही पंतप्रधान देशाला देतोय. पण यांच्याकडं ना आकडा, न नियत, न नीती आणि दुसऱ्याचं फक्त वाईट बघायचं,
दुसऱ्याच्या यशाला यश म्हणायचं नाही, ते अपयश म्हणायचं आणि स्वतःचं अपयश झाकायचं, खोटा नॅरेटिव्ह. आता हे लोकांमध्ये काय पसरवतात ते, नरेंद्र मोदी हारलेत, नरेंद्र मोदी हारलेत, नरेंद्र मोदींना भारतीय जनता पार्टीला 272चा आकडा मिळाला नाही. खरं तर राजीव गांधींच्या नंतर आता 2014 ते 2000 या 19 या 10 वर्षात नरेंद्र मोदींचा किंवा भारतीय जनता पार्टीचा 272 पेक्षा जास्तच आकडा होता. पण 2014 आणि त्याच्या अगोदर राजीव गांधी म्हणजे अक्षरशः 1991-92 म्हणजे तेव्हापासून कुठल्याच सरकारला स्वतःचं असं बहुमत नव्हतं. सगळं युती आघाड्यांचं सरकार आपण 25-30 वर्ष देशात पाहिले. मग ते भारतीय जनता पार्टीच्या टेकुने असेल किंवा काँग्रेसच्या टेकुने असेल किंवा भारतीय जनता पार्टीचा असेल किंवा काँग्रेसचा असेल, या सगळ्या सरकारांना कुठलंही बहुमत नव्हतं. अक्षरशः 162 खासदारांवर काँग्रेसने 5 वर्ष सरकार चालवलंय. काँग्रेसला कुठलंही बहुमत नव्हतं आणि 206 काँग्रेसचे खासदार जेव्हा निवडून आले तेव्हा देशामध्ये खूप मोठा काँग्रेसचा विजय झाला असं काँग्रेस उड्या मारत होतं. म्हणजे 206 खासदार काँग्रेसचे आल्यावर काँग्रेसचा मोठा विजय आणि भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदींचे 240 खासदार निवडून आले, त्यांचा बाकी पराजय. विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचं आणि नरेंद्र मोदींचं किंवा हे जे काही एनडीए आघाडीमध्ये असलेले जे काही घटक दल आहे यांची जी काय आघाडी आहे ही निवडणुकीच्या अगोदर आहे. एकमेकांना प्रचार केलाय, एकमेकांना साथ दिली, एकमेकांच्या पक्षांना एकमेकांनी मतं दिली. पण फक्त नरेंद्र मोदींचं यश यांना पावत नाही. यांनी ती बदनामी करायची, देशात करायची, विदेशात करायची. याच्यामुळे नेमकं काय होणार आहे? तुम्ही आता असं 5 वर्ष म्हणत राहिले की नरेंद्र मोदी हारले, नरेंद्र मोदी हारले, म्हणजे तुम्ही जिंकले असं होतंय का? राहुल गांधी पंतप्रधान झालेत का? किंवा अजून कुणी अन्य, ममता बॅनर्जी झाल्या किंवा उद्धव ठाकरे झाले, शरद पवार झाले, आता नरेंद्र मोदींचं सरकार पडणार आहे. संजय राऊत म्हणतात ते नरेंद्र मोदींचं सरकार म्हणजे अगदी 2-3 आठवड्याचे. खरं तर संजय राऊत यांनी आता एक पोपट पाळला पाहिजे, कारण त्यांना भविष्य बऱ्याचशा सांगण्याची आता त्यांना एक सवय झाली. आता राज्यामध्ये जवळजवळ 2 वर्ष झाली, पण जेव्हापासून राज्य स्थापन झालं तेव्हापासून संजय राऊत रोज आज पडणारे सरकार, उद्या पडणारे, परवा पडणारे, 1 महिन्याने पडणारे, जानेवारीत पडेल, फेब्रुवारीत पडेल, सरकार काही पडलं नाही. तशीच परिस्थिती आज संजय राऊतची आहे. रोज फक्त नरेंद्र मोदींना शिव्या द्यायच्या, नरेंद्र मोदींच्या बाबतीत घाणेरडं बोलायचं आणि सरकार पडणार आहे. बरं, आता एवढे जाऊ द्या, सरकार नरेंद्र मोदींचं किंवा एनडीएचं स्थापन झाले, मंत्र्यांचा शपथविधी झालाय, 72 लोकांना शपथ दिली. नरेंद्र मोदींचा पहिला विदेश दौरा इटलीमध्ये झालाय आणि या इटली दौऱ्याच्या दरम्यान सुद्धा देशाच्या पंतप्रधानांवर हे लोक टीका केल्याशिवाय राहत नाही. इटलीला नरेंद्र मोदी फिरायला गेलेत
त्यांचं काही वैयक्तिक काम होतं, तेव्हा अशा प्रकारचे हे फेक नॅरेटिव्ह कधीतरी चालत असतात, कधीतरी या गोष्टी होत असतात. आता यांचं जे काही यांचं निवडणूक जिंकण्याचं यंत्र सगळ्या लोकांना माहीत झालं. यांनी काय केलं? मुसलमानांच्या पोटामध्ये भीती घालण्याचं काम केलं. मोठ्या प्रमाणात मुसलमानांना एकत्रित केलं. त्यांना सांगितलं की NRC आल्यावर तुमचा मतदानाचा हक्क जाईल, कदाचित तुम्हाला देशातून बाहेर हाकललं जाईल. अशा प्रकारचं दादांत खोटं मुसलमानांना या इंडी आघाड्यातील लोकांनी, विशेषतः काँग्रेसनी सांगितलं. शिवाय 1 लाख रुपये महिलांना देणार, महिलांना कार्ड वाटले आणि 4 तारखेला निकाल लागला की ऑफिसला या पैसे वाटतो. 8,500 रुपयाचा पहिला हप्ता लगेच मिळेल. युवकांना 3-3, 4-4 हजार रुपये मिळतील. वाटेल ते खोटं बोलून बोलून गोरगरिबांना अक्षरशः फसवलं. कार्ड त्यांच्या हातामध्ये दिले आणि जो 400चा पार जो काही नरेंद्र मोदींनी नारा दिला होता, त्याच्या बाबतीत जी काही मग मायनॉरिटी असेल, मुसलमान असतील, दलित असतील, आदिवासी असतील, या लोकांच्या पोटामध्ये सुद्धा यांनी भीती घातली की बघा नरेंद्र मोदी 400 पार जर झाले तर संविधान बदलेल, तुमच्या लेकरा बाळांना जे काही आरक्षण मिळते ते रद्द होईल, तुम्ही देशोधडीला लागाल, तुमचे रोजगार जातील, तुमच्या नोकऱ्या जातील. अशा पद्धतीचं खोटं पसरवण्याचं काम काँग्रेसने आणि काँग्रेस बरोबर असलेल्या ह्या पारिवारिक पार्ट्या आहे, यांना यांची दुकानं चालवायचे, यांनी पसरवलं आणि त्यामध्ये ते मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले. आता तुम्हाला त्याच्या पुढची गोष्ट सांगतो. खरं तर मुस्लिम समाजाने जिथं ज्या भागात मोठ्या प्रमाणात मुस्लिम आहे, मतदान आहे, अशा ठिकाणी 90% जास्त मतदान झाले. मुस्लिम डॉमिनेटेड एरियामध्ये 90च्या खाली मतदान कुठल्याही मतदारसंघात नाहीये मुस्लिमांचं. काही ठिकाणी अक्षरशः 91, 92, 93, 94% मुस्लिमांचं मतदान झाले. आकडेवारी आपण तर म्हणतो का मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदान केलं पाहिजे, जागृत व्हा, लोकशाहीचा स्तंभ आहे, लोकशाहीमध्ये लोकांनी मतदान केलं पाहिजे, कोणत्याही पक्षाला करा, काही अडचण नाही. आपण या सगळ्या स्लोगन देतो आपण, पण हे सगळं मतदान भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात झाले आणि ते इंडी आघाडीच्या पारड्यात पडले. मग ते अगदी पश्चिम बंगाल असेल, आता बिहारमध्ये यांची डाळ गळाली नाही, शिजली नाही, कारण तिथं नितीश कुमार भारतीय जनता पार्टी बरोबर आहे. पण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीला नुकसान पोहोचवण्यामध्ये हे इंडी आघाडीचे लोक यशस्वी झाले. तसंच पश्चिम बंगालमध्ये सुद्धा मुसलमानांना भीती दाखवण्यामध्ये ममता बॅनर्जी यशस्वी झाल्या. थोड्याफार राजस्थानमध्ये काँग्रेसनी भीती घातली आणि उत्तर प्रदेशमध्ये समाजवादीला बरोबर घेऊन काँग्रेसनी अतिशय मोठा जो काही खोटा नॅरेटिव्ह आणि मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिमांचं मतदान आहे, यादव बरोबर घेतले आणि मायावतीकडे असलेलं जे काही दलितांचं वोट आहे हे सुद्धा पूर्णचे पूर्ण काँग्रेस आणि समाजवादीकडे डायव्हर्ट झालं आणि याचा फटका भारतीय जनता पार्टीला बसला. आता तुम्ही एक लक्षात ठेवा, फेक नॅरेटिव्ह किती प्रमाणात करायचं, किती काय करायचं नाही, हा सगळा हिशोब झाला यांचा.
खोटं बोलून झालं, मुसलमानांचं 90-95% वोट घेऊन झालं, तरी नरेंद्र मोदींची सरकार देशामध्ये तिसऱ्यांदा स्थापन झाली. भारतीय जनता पार्टीचे मत कमी झाले. याचं कारण असे की नरेंद्र मोदींच्या विरोधात मुसलमानांनी त्यांची आकडेवारी 90-95% मतदान करून केली. तीच हिंदूमध्ये थोडाफार जो काही कंटाळा आला मतदान करण्यामध्ये, त्यांनी जो काही चढाओढ दाखवली नाही, 55% हिंदू बस्तीमध्ये मतदान झाले, म्हणजे 45 लोकांनी मतदान केलं नाही. आणि यांनी बाकी 95% लोकांनी मत केले, म्हणजे यांचं मतदान शिल्लक किती आहे? 5%. हे अजून किती वाढू शकतात? 5 लोक वाढू शकतात, म्हणजे 5%. पण तेच नरेंद्र मोदींना, भारतीय जनता पार्टीला 45% मतदान अजून वाढवता येईल पुढच्या वेळेस. आता यांची इंडिया आघाडीची बाटली थोडी काहीतरी रिकामी आहे आणि भारतीय जनता पार्टीची बाटली बाकी अर्धी रिकामी आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीला चुका शोधून अजून काम करता येईल आणि ही बाटली पूर्ण मताने भरता येईल. आणि इंडिया आघाडीला बाकी ही बाटली आता भरायला जागाच नाही, कारण त्यांनी खोटं नॅरेटिव्ह, मुसलमानांचं पूर्ण 90-95% मतदान, हे सगळं घेऊन झाले. त्याच्यामुळं इंडिया आघाडी किंवा काँग्रेसला मतदान वाढवण्याचा जो काही वाव आहे, पेस आहे, तो ॲक्च्युली संपलेला आहे. एवढं सगळं करून मुसलमानांना एकत्र आणून, लोकांमध्ये दहशत पसरून, खोटं नॅरेटिव्ह पसरून सुद्धा नरेंद्र मोदींना एनडीएला काँग्रेस आणि इंडिया आघाडी हरू शकली नाही. ही खरी मेक आहे. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी आता पुढे काय करेल, काय करणार नाही, हा तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी किती अभ्यास करायचा आहे, काय मनन करायचे, त्यांनी काय चुका केल्या आहे, काय केल्या नाही. पण एक भारतीय जनता पार्टी एक शिस्तीचा पक्ष आहे. पराभवातून सुद्धा काही गोष्टी ते शिकतील. पण काँग्रेस पराभवातून काहीच शिकायला तयार नाहीये. काँग्रेस खरं तर 2014 पासून नरेंद्र मोदींना देशाचे पंतप्रधानच मानायला तयार नाहीये. आता देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी झालेत, तरी या कुटुंबाला, गांधी नेहरू कुटुंबाला नरेंद्र मोदी पंतप्रधान आहे की नाही याच्यावर यांना शंका आहे. यांना असं वाटतं की नाही, आमचा जन्म हा सोन्याचा चमचा घेऊन फक्त या देशावर राज्य करण्यासाठी झाले. कोण हा चायवाला, हा कसा पंतप्रधान होऊ शकतो? ही तर आमच्या बापजाद्याची इस्टेट आहे. देश तर आम्ही हकणारे, देश आम्ही या गुलामांवर राज्य करणारे. भारताला गुलामीची सवय लागली. 800 वर्ष गुलामी, नंतर इंग्रजांनी जवळजवळ 150 वर्ष, त्याच्या अगोदर मुघलांनी, आणि आताही जे काही 47 पासून आपण 2014 पर्यंत या काँग्रेसच्या, या गांधी नेहरूंच्या गुलामीच्या जोखडातून अजूनही देश बाहेर पडला नाही. ही मानसिकता लोकांची बदलली पाहिजे. आणि काँग्रेसला आणि या गांधी नेहरू फॅमिलीला असं वाटतंय की देशाने आमची गुलामी केली पाहिजे, आम्हीच देशावर राज्य करू शकतो. कुणी उठेल आणि देशाचा पंतप्रधान होईल, हे कसं शक्य आहे? पण लोकशाहीमध्ये सगळ्या गोष्टी शक्य आहे. लोकांनी यांना 2014 पासून 2024 पर्यंत देशाच्या सत्तेपासून बाजूला ठेवले आणि 5 वर्षात अनेक नद्यांना पूर येईल, अनेक नद्यांना पाणी येईल, ज्या गोष्टी व्हायच्या त्या होतील. पण जो काँग्रेसचा गुरूर अहंकार संपवण्याचं काम देशाच्या जनतेने केलेले,
खरंच देशाच्या जनतेला सलाम केला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी त्यांचं काय करायचं ते करेल, पण एक धडा शिकवण्याचं काम काँग्रेसला आणि राहुल गांधी विशेषतः गांधी नेहरू फॅमिलीला जे काही लोकांनी केले याच्याबद्दल जनतेचे आभारच मानले पाहिजे. बाकी तुम्ही समजून घ्या. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.